आज होणार 24 तासात पैसे वाटप. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे. नमस्कार. आज दिनांक आहे 7 मार्च 2025 आणि आताची सर्वात मोठी अपडेट येत आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज एकूण 10 जिल्ह्यात पैसे वाटप पूर्ण झालेले आहे आणि नवीन 15 जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे. चला तर ती 15 जिल्ह्यांची यादी आपण पाहणारच आहोत. सोबतच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होत आहेत, कोणत्या बहिणी वगळण्यात आलेल्या आहेत आणि कोणत्या बहिणींना 2100 रुपये मिळणार किंवा मिळणार तर कधी मिळणार, संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनलवर जर नवीन आलेला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून अशा पद्धतीचे नवनवीन अपडेट यूट्यूबवर तुम्हाला सर्वात अगोदर पाहायला मिळतील. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आताची सर्वात मोठी अपडेट आहे लाडकी बहीण योजनेविषयी. आज बहिणींना 8वा अधिक 9वा हप्ता दोनही हप्ते एकत्रितरित्या खात्यावर आज जमा होणार आहेत. परंतु फक्त याच बहिणींना आणि याच जिल्ह्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. आता कोणते जिल्हे असणार, कोणत्या बहिणी असणार, संपूर्ण माहिती आपण लगेच जाणून घेऊया. त्याच्या अगोदर बहिणींना आता आपण आपल्या चॅनलतर्फे पुन्हा एकदा 25 पैठणी साड्या ज्या आहेत त्या वाटप करणार आहोत. या साड्या कोणत्या बहिणींना मिळणार, यासाठी साड्या मिळण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल, संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या शेवटी पाहूया. त्याच्या अगोदर लाडकी बहीण योजनेच्या काही महत्त्वपूर्ण अपडेट. आता बहिणींना मोठं गिफ्ट मिळणार आहे. फक्त लाडक्या बहिणींसाठीच मोठे गिफ्ट जे आहे ते 2 मोठे गिफ्ट सरकारने नियोजन आखलेले आहे आणि सोबतच आता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा एकत्रित लाभ तर बहिणींना मिळणारच आहे. परंतु हा एकत्रित लाभ किती मिळणार आहे तर तुम्ही आतापर्यंत सर्व ठिकाणी पाहिले असेलही 1500 अधिक 1500 असे मिळून एकूण 3000 रुपये 2 महिन्याचे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत. मग प्रश्न असा पडतो, 2100 रुपये कधीपर्यंत बहिणींच्या खात्यावर जमा होणार किंवा 2100 रुपये कोणत्या महिन्याच्या बहिणींच्या खात्यावर जमा होणार. तर हे पहा, 2100 रुपयाच्या हप्त्याविषयी अत्यंत महत्त्वपूर्ण आणि मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे आणि ही अपडेट आपण यूट्यूबवर सर्वात अगोदर देत आहोत. त्यामुळे एक व्हिडिओला लाईक तर मित्रांनो लगेच बनत आहे. चला तर ते अपडेट काय आहे तर हे पहा, 2100 रुपये जे आहे ते आता येणाऱ्या 10व्या हप्त्यापासून 2100 रुपये बहिणींच्या खात्यावर जमा होणार आहेत. म्हणजे 8वा अधिक 9वा हप्ता दोन्ही मिळून 3000 रुपये आणि 10वा फक्त एकच हप्ता जो असणार आहे तो असणार आहे 2100 रुपये. आता ही गोष्ट तर सर्वांना क्लिअर झालेली आहे की आता पैसे मिळणार तर 10वा हप्ताच फक्त बहिणींना 2100 रुपये मिळणार आहे. परंतु त्या 10व्या हप्त्यापर्यंत जाण्याच्या अगोदर भरपूर बहिणी त्यामधून वगळण्यात येणार आहेत. हो मित्रांनो, 8व्या आणि 9व्या हप्त्यामध्ये सुद्धा प्रचंड महिला वगळण्यात आलेल्या आहेत. मग आता बहिणी कोणत्या वगळण्यात आलेल्या आहेत आणि फक्त याच बहिणींना 8वा आणि 9वा हप्ता मिळणार. तर कोणत्या बहिणी अशा असणार आहेत ज्या बहिणींना फक्त निवडक बहिणींनाच हा 8वा हप्ता मिळणार किंवा 8वा अधिक 9वा हप्ता हे 2 हप्ते मिळणार आहेत. तर तुम्ही गोष्ट लक्षात घ्या, जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा फॉर्म भरला असेल आणि आतापर्यंत 7 हप्ते जर उचललेले असेल तर आता 8वा आणि 9वा हप्ता मिळण्यास थोडीशी फार अडचण तुम्हाला नक्कीच येणार आहे. कारण की यामध्ये सरकारचे नवीन नियम, नवीन निकष त्यांनी जाहीर केलेले आहेत आणि हे नवीन नियम आणि निकष ज्या बहिणी पूर्ण करत आहेत त्याच बहिणींना 8वा आणि 9वा हप्ता मिळत आहे आणि सोबतच 10वा हप्ता पुढील महिन्यात फक्त त्याच बहिणींना मिळणार आहे 2100 रुपये, ज्या बहिणी या नवीन अटी व सर्व गोष्टी पूर्ण करत असताल त्याच बहिणींना. चला तर आता मग फक्त याच बहिणीने म्हणजे नेमकं कोणत्या बहिणी किंवा नेमकं कोणत्या बहिणींना पैसे जे आहेत ते मिळणार आहेत ते आपण जाणून घेऊया. तर तुम्हाला माहिती असेलही सरकारने सुरुवातीला नियम आणले होते. काही ते नियम असे होते की जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्ही फक्त एकाच योजनेचा लाभ घेतलेला असायला पाहिजे आणि ती म्हणजे लाडकी बहीण योजना. काही महिला डबल योजनेचा लाभ घेत आहेत किंवा संजय गांधी निराधार योजना असेल, श्रावणबाळ योजना असेल किंवा इतर दुसऱ्या 2-3 योजना असतील. तर असा डबल योजनेचा जर लाभ घेत असाल तुम्ही तर मग मात्र तुम्हाला योजनेतून बाहेर काढण्यात आलेलं आहे किंवा तुमची हकालपट्टी योजनेतून करण्यात आलेली आहे. फक्त एकाच योजनेचा लाभ घेत असाल तरच तुम्हाला 8वा, 9वा आणि 10वा हप्ता तरच मिळणार आहे. याच्यानंतर दुसरी महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे काय, तर जर तुम्ही लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत लाभ पाहिजे असेल तुम्हाला तर तुमच्या नावावर 4 चाकी वाहन अजिबात नसायला पाहिजे. जर तुमच्या नावावर 4 चाकी वाहन असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा 8वा, 9वा आणि 10वा हप्ता आणि इथून पुढे येणारा एकही हप्ता तुमच्या खात्यावर जमा होणार नाही. अशा पद्धतीचा नवीन नियम हा जाहीर झालेला आहे. त्यामुळे तुमच्याकडे 4 चाकी आहे की नाही कमेंटमध्ये लगेच सांगून टाका तुम्ही. याच्यानंतर तिसरी महत्त्वपूर्ण अट आहे लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळण्यासाठी. ती म्हणजे काय, जर तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही. जर तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असेल तरच तुम्हाला हा लाभ लाडकी बहीण योजनेचा मिळणार आहे. त्यामुळे तुमचे उत्पन्न किती आहे, 8 लाख आहे की किती आहे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि चौथा आणि सर्वात महत्त्वपूर्ण नियम, जो नियम भरपूर बहिणींना माहिती नाही तो म्हणजे काय, जर
तुम्हाला 8वा 9वा हप्ता पाहिजे असेल तर तुमचे आधार कार्ड लिंक असायला पाहिजे, बँक खाते ॲक्टिव्ह असायला पाहिजे आणि सोबतच तुमच्या बँक खात्यामध्ये कुठल्याही प्रकारचा इन्कम टॅक्स तुम्ही भरलेला नसायला पाहिजे. जर इन्कम टॅक्स भरला असेल तरीसुद्धा तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो मिळणार नाही. चला तर आता हे 4 नियम जर तुम्ही पूर्ण करत असाल तर आज नेमकं 15 जिल्ह्यामध्ये कोणत्या बहिणींना पैसे मिळणार आहेत ते आपण जाणून घेऊया. फक्त हेच जिल्हे म्हणजे मित्रांनो आज यादी आलेली आहे आणि या यादीच्या अंतर्गत 15 नवीन जिल्ह्यांची यादी जाहीर झालेली आहे आणि याच जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा लाभ जो आहे तो वितरित होणार आहे आणि नवीन यादी उद्या परत पुन्हा एकदा नवीन यादी येणार आहे. हे पहा 10वा हप्ता जो आहे तो तुम्हाला 2100 रुपये नक्कीच मिळणार आहे. कारण की आता 8वा आणि 9वा हप्त्यामध्ये थोडी वाटण्यास उशीर झाल्यामुळे 1500 अधिक 1500 म्हणजे असे मिळून 3000 रुपये तुमच्या खात्यावर जमा झालेले आहेत. परंतु 10वा हप्ता जो असणार आहे तो तातडीच्या आदेश लवकरच येणार आहेत आणि तुम्हाला 2100 रुपये जो आहे तो वाटप करणार आहेत. आता 15 जिल्ह्यांची यादी आपण पाहणार आहोत. हे 15 जिल्हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. महाराष्ट्रातील हे 15 जिल्हे असणार आहेत की या जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिलांच्या खात्यावर पैसे जमा होणार आहेत. चला तर या जिल्ह्यांची कोणते जिल्हे असणार आहेत आणि कोणते नवीन जिल्ह्यांची यादी आज जाहीर झालेली आहे की त्याच जिल्ह्यांमध्ये पैसे जे ते वाटप होणार आहेत. तर यामधील सर्वात पहिला जिल्हा मित्रांनो सर्वांचा आवडता जिल्हा आहे आपला छत्रपती संभाजीनगरमध्ये आज पैसे वाटप होणार आहेत. त्याच्यानंतर अहिल्यानगर, त्याच्यानंतर पुणे, रायगड, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, धाराशिव आणि सोबतच धुळे आणि नंदुरबार. तर या जिल्ह्यांमध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 15 जिल्ह्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा 8वा अधिक 9वा हप्ता असे मिळून 3000 रुपये बहिणींच्या खात्यावर आज जमा होणार आहेत. याच्यानंतर उद्या कोणत्या खात्यावर बहिणींचे पैसे जमा होणार तर हे पहा उद्या जिल्हे असणार आहेत मग परभणी, बीड, लातूर, हिंगोली, बुलढाणा, जळगाव, अकोला आणि वाशिम. तर हे जिल्हे उद्या असणार आहेत आणि परवा दिवशी म्हणजे सर्वात जास्त मोठे विभाग असणार आहेत ते म्हणजे नागपूर विभाग असणार आहे. वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, अमरावती सोबतच मग इकडं जर एखादा जिल्हा राहिला असेल मुंबई शहर, मुंबई उपनगर तर अशा पद्धतीने सलग 3 दिवस आजपासून पैसे जे ते बहिणींच्या खात्यामध्ये वितरित केले जाणार आहेत आणि तुमच्या जिल्ह्यामध्ये पैसे आले का ते देखील तुम्ही चेक करायचं आहे मित्रांनो. ते कशा पद्धतीने चेक करायचं तर तुमच्या खात्यात जाऊन तुम्ही चेक करू शकता. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अशा पद्धतीने माहिती दिलेली आहे आणि आज महिलांना मोठा लाभ तर मिळणारच आहे. सोबतच 9वा हप्ता म्हणजे 2 हप्ते तर एकत्रित मिळणारच आहेत आणि 2 नवीन योजनासुद्धा जाहीर झालेल्या आहेत. चला तर या 2 नवीन योजना नेमकं कोणत्या आहेत आणि कोणत्या बहिणींना या 2 नवीन योजनेचा लाभ मिळणार ते देखील आपण लगेच जाणून घेऊया. तर काही तासांपूर्वीच मुख्यमंत्र्यांची बैठक जी आहे ती जोराशोरात पार पडलेली आहे आणि या बैठकीच्या अंतर्गत 3 मोठे निर्णय झालेले आहेत. त्यापैकी 2 निर्णय फक्त लाडक्या बहिणीसाठीच असणार आहेत आणि हे 2 निर्णय नेमकं काय असणार आहेत तर 2 नवीन योजनेचे लोकार्पण सोहळा लवकरच पार पडणार आहे आणि या 2 नवीन योजनेचा लाभ फक्त लाडक्या बहिणींनाच लवकरात लवकर मिळणार आहे. अशा पद्धतीचे बैठकीत निर्णय झालेले आहेत आणि आतापर्यंत बहिणींना एकूण लाभ मिळालेला आहे तो म्हणजे 10,500 रुपये आणि याच आनंदामध्ये आता 8वा आणि 9वा हप्ता सोबतच बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे. फेब्रुवारीपासून जे 2100 रुपये वाटप होणार आहे होते ते आता एप्रिलमध्ये गेलेले आहेत. एप्रिल महिन्याचा 10वा हप्ता सर्वात दणदणीत हप्ता असणार आहे मित्रांनो. 10वा हप्ता एप्रिलमध्येच बहिणीच्या खात्यावर जमा होणार आहे आणि तो सुद्धा 2100 रुपयेच जमा होणार आहे. आता एकूण रक्कम तर मिळाली आहे 10,500 रुपये. आता पुन्हा एकदा 3000 रुपयासाठी तुम्ही तयार राहायचं आहे. म्हणजे 3000 टोटल रक्कम आतापर्यंत तुम्हाला मिळणार आहे 13,500 रुपये म्हणजे 13,500 रुपये बहिणींच्या खात्यात प्रत्येक बहिणीच्या खात्यात आतापर्यंत जमा झालेले आहेत. ही अत्यंत आनंदाची आणि मोठी अपडेट आहे मित्रांनो. ह्याच्यानंतर काही निवडक बँका आहेत मित्रांनो की त्या बँकेंनाच प्राधान्य देण्यात येणार आहे. आता ह्या निवडक बँकेंना प्राधान्य का देण्यात येणार आहे तर तुम्हाला माहिती असेलही कारण की ज्या बँका सरकारी बँका असतात पोस्टाची बँक असेल मग SBI असेल किंवा दुसरी महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल तर या बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर याचा लाभ जो आहे तो तुम्हाला नक्कीच मिळत असतो. नक्की म्हणजे कशामुळे लवकर मिळत असतो तर या बँकेचे कामे जे आहेत ते अतिशय वेगाने असतात आणि पैसेसुद्धा लवकरात लवकर ट्रान्सफर होत असतात. तर यामधील सर्वात महत्त्वपूर्ण 3 बँका आहेत मग ती म्हणजे इंडिया पोस्ट पेमेंट बँक आपली पोस्टाची बँक, त्याच्यानंतर SBI स्टेट बँक ऑफ इंडिया, याच्यानंतर महाराष्ट्र ग्रामीण बँक आहे, सोबतच मग पंजाब नॅशनल बँकसुद्धा आहे. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या बँक आहेत मित्रांनो. हे पहा बँक कोणती असेल तर पैसे नक्की जमा होणार परंतु विषय काय होणार तर फक्त याच बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होणार ज्या बहिणीचे सर्व अकाउंट्समध्ये क्लिअर आहे, आधार कार्ड लिंक आहे, बँक खात्याशी लिंक आहे, सर्व गोष्टी क्लिअर असतील तर त्याच बहिणीच्या खात्यावर हे पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. अन्यथा इतर बहिणीच्या खात्यावर पैसे जमा होणार नाहीत. त्यामुळे तुमच्या आधार कार्ड लिंक आहे का, बँकेची KYC केलेली आहे का, सर्व गोष्टी एकदा क्लिअर करा. क्लिअर कट सर्व गोष्टी जर चेक
केले असतील तुम्ही तर मग मात्र कुठल्याही प्रकारची अडचण आलेली नाही. आणि या बैठकीत निर्णय काय झाला आहे तर आजपासून सर्व पैसे बहिणींना वाटप व्हायलाच पाहिजेत आणि होणारच आहेत. आणि सोबतच परंतु काही नियम व नवीन पण याचं महिलांना सांगितलं होतं तर ते वर 4 नियम आहेत ते आपण व्हिडिओच्या सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेले आहे. त्यामुळे टेन्शन घेण्याची गरज नाही, काळजी करण्याची गरज नाही. 21 रुपये तो तुम्हाला एप्रिलपासून मिळणारच आहेत. परंतु आज 8वा अधिक 9वा हप्ता 3,000 रुपये बहिणींच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. कारण की पैसे जे आहेत ते किती मंजूर झालेले आहेत तर 3,680 कोटी, प्रचंड मोठी रक्कम फक्त लाडक्या बहिणीसाठीच मंजूरच झालेली आहे. आणि आता ही तुम्हाला आज तुमच्या खात्यावर मिळून सध्या जाणार आहे. हे फक्त 5 नियम व अटी जे आपण वर सांगितलेले आहेत, व्हिडिओच्या अगोदर सांगितलेले आहेत, व्हिडिओ सुरुवात होत्या वेळेस सांगितलेले आहेत, ह्या पूर्ण करा तुम्ही. जर काही अडचण असेल तर कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. आणि आता 2 नवीन योजनेचे लोकार्पण देखील लवकरच होणार आहे. या 2 नवीन योजना कोणत्या आहेत मित्रांनो तर या 2 नवीन योजना आहेत मित्रांनो, लगेच जाणून घेऊया आपण. 20 लाख घरकुलं मंजूर झालेले आहेत आणि घरकुलाचे 2-2 हप्ते देखील बहिणींच्या खात्यावर जमा झालेले आहेत. परंतु आता नवीन घरकुले कधीपासून चालू होणार तर हे पहा, नवीन घरकुलं जे आहेत सुद्धा चालू झालेले आहेत. जवळच्या सेतू केंद्रामध्ये जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता. तिथे घरकुलाचा फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आहे, कोणते कागदपत्र करायची संपूर्ण माहिती तिथे तुम्हाला मिळूनच जाईल. तरी देखील तुम्हाला मी एकदा कोणतेही कागदपत्र लागणार आहेत आणि पात्रता आणि अटी काय आहेत ते देखील तुम्हाला मी सांगून टाकतो. तर यामधील सर्वात पहिली पात्रता अट आहे ती म्हणजे तुमचे उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे, तुमच्या नावावर जमीन असायला पाहिजे. आणि नावावर जमीन असेल तर संमतीपत्र घेऊन देखील तुम्हाला फॉर्म भरायला जमतो, त्यामध्ये काही अडचण येत नाही. त्यामुळे लवकरात लवकर तुमच्या जवळच्या सेतू केंद्रामध्ये संपर्क साधा आणि तिथे जाऊन तुम्ही घरकुल योजनेचा फॉर्म चालू आहे का हे विचारा आणि असेल तर लगेच भरून टाका. म्हणजे चालू तर आहेच मित्रांनो, तरी येईल काही जिल्ह्यानुसार किंवा काही तुमच्या एरियानुसार फॉर्म उशिरा चालू होतात, कधी लवकर चालू होतात. आणि घरकुलाच्या येणाऱ्या नवीन अपडेटसाठी लगेच तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, जेणेकरून नवीन घरकुलाचे अर्ज आले की लगेच तुमच्या खात्यावर घरकुल जमा होईल. आणि फॉर्म भरल्याच्या कसा भरायचा काय भरायचं ते तर आपण लवकरच माहिती देणार आहोत. आता 2,400 सिलाई मशीन देखील प्रत्येक जिल्ह्यात वाटप होणार आहेत आणि लवकरच वाटप होणार आहेत. फक्त 3च पात्रता या यांनी ठेवलेल्या आहेत. एक तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभार्थी महिला असायला पाहिजे, तुम्हाला सिलाई मशीन चालवता यायला पाहिजे, तरच तुम्हाला सिलाई मशीन जे आहे ते वाटप केली जाणार आहे. आणि उत्पन्न 8 लाखापेक्षा कमी असायला पाहिजे. पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड तुमच्याकडे असेल तर अत्यंत उत्तमच आहे. त्यामुळे लवकरच सिलाई मशीन सुद्धा सुरू होणार आहेत आणि दणदणीत सिलाई मशीन सुद्धा लाडक्या बहिणींना लवकरच वाटप होणार आहेत. आणि ही अपडेट आपण देखील यूट्यूबवर सर्वात अगोदर दिलेली आहे. त्यामुळे व्हिडिओला एक लाईक तर मित्रांनो लगेच बनत आहे आणि तुमच्या जवळच्या मित्रमैत्रिणींना देखील तुम्ही शेअर करू शकता. आणि महत्त्वपूर्ण गोष्ट म्हणजे आता भावाचे वचन आहे, आता उशीर नाही. मग ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस साहेब असतील तर आता काहीच अजिबात उशीर होणार नाही. आजपासून तर आज तुम्ही बँकेत जाऊन चेक करू शकता. आज तुमच्या खात्यात देखील ज्या जिल्ह्यात आपण नावे सांगितले त्या जिल्ह्यामध्ये पैसे तर जमा होणारच आहेत. सोबतच उद्या तर सर्वात जास्त पैसे मित्रांनो जमा होणार आहेत. कारण की उद्या 8 तारीख पैशांचा पाऊसच अक्षरशः होणार आहे लाडक्या बहिणींच्या खात्यावर. त्यामुळे उद्या देखील तुम्ही अजिबात वाट पाहण्याची गरज नाही. आज देखील जाऊन चेक करा, उद्या चेक करा, कारण की पैसे जे आहेत तुमच्या खात्यावर नक्कीच जमा झालेले असणार आहेत. आणि आता ज्या लोकांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे, व्हिडिओला लाईक केलेला आहे, तर अशा लोकांसाठी किंवा अशा बहिणींसाठी आपण पुन्हा एकदा 25 पैठणी साड्या, त्यासुद्धा दणदणीत 25 पैठणी साड्या आपण वाटप करणार आहोत. आणि हे कशामुळे करणार आहोत तर हे पहा, आपण मकर संक्रांतीला 7 पैठणी साड्या वाटप केल्या होत्या आणि त्याचप्रमाणे पुन्हा एकदा आपली इच्छा झालेली आहे मित्रांनो, फक्त लाडक्या बहिणीसाठीच. कारण की तुम्ही एवढा सपोर्ट केलेला आहे आपल्या चॅनलला, तुम्ही सबस्क्राईबही करीत असतात आणि व्हिडिओला लाईक तर तुम्ही नक्कीच करतात. त्याच कारणास्तवच आपण 25 पैठणी साड्या ज्या त्या वाटप करणार आहोत. येणाऱ्या 3 दिवसात त्या 25 पैठणी साड्या ज्या आहेत त्या वाटप होणारच आहेत. म्हणजे तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ तर मिळणारच आहे, सोबत त्या 25 पैठणी साड्यासुद्धा मिळणारच आहेत. यासाठी तुम्हाला काय करायचं तर हे पहा, फक्त 2 ते 3च महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ज्या तुम्ही केल्या तर तुम्हाला लगेच पैठणी साडी तुमच्या घरापर्यंत नक्कीच पोहोचून जाईल. तर हे पहा, पहिली गोष्ट आहे ती म्हणजे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे. व्हिडिओ जर पूर्ण पाहायचा असेल तर अडचण नाही. आणि सोबत व्हिडिओला एक लाईक तुम्ही करून टाकायचं आहे, फ्रीमध्ये असते मित्रांनो. जस्ट लाईकचं बटन तुम्ही दाबायचं आहे आणि एक लाईक व्हिडिओला करायचं आहे. याच्यानंतर व्हिडिओच्या खाली छान अशी काही कमेंट करायची आहे, धन्यवाद सर, आम्हाला व्हिडिओ आवडला, किंवा तुम्ही तुमच्या अडचणीसुद्धा सांगू शकतात, जेणेकरून आम्हालासुद्धा आमची टीम सुसज्ज आहे, तुमच्या अडचणीवर लगेच रिप्लाय देत असते किंवा तुम्हाला संपूर्ण माहिती देत असते. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. महत्त्वाचं म्हणजे अशा पद्धतीच्या 2 ते 3 अटी तुम्ही पूर्ण केल्या की तुम्हाला सुद्धा 25 पैठणी साड्या देखील आपण लवकरच वाटप करून टाकणार आहोत. 3 दिवसातच या 25 पैठणी साड्या तुमच्या घरापर्यंत पोहोचलेल्या असतील. आणि अशाच पद्धतीच्या नवनवीन अपडेटसाठी स्टे ट्यून विथ जॉब अपडेट मराठी. थँक्यू फॉर वॉचिंग.